मैनाबाई, तुमच्या बोलण्यात जरा फरक वाटतोय. आपल्या मुलासनी संस्कार असले द्यायचे नाहीत. मग नाही, आपला मुलगा हो किंवा मुलगी हो, त्यासनी लहानाचं मोठं करायचं, त्यासनी उच्च शिक्षण द्यायचं आणि त्यासनी उच्च पदावरती बसवायचं. वा, असलं नाही शिकायचं. दानी, तुम्ही म्हणता हे मला पसंत नाही. मी तुमच्या पाया पडून सांगते, हे बंद करा, बस करा, नको आहे. मग मोठा इन्स्पेक्टर बनवून माझ्या मागे लावता काय त्याला? हीच तुमची इच्छा आहे ना? असं नाही. असं बोलू नका. मग त्याने तुमच्या मनात काही येत असत. मैनाबाई, इथं जे चाललंय, जे माझ्या मनाला होतंय तेही झालं पाहिजे, समजा? आणि नाही झालं तर मी एवढ्या विनंत्या करते, पाया पडते, पदर पसरते, तरीही ऐकत नाही तुम्ही. नाही ऐकणार. नाही ऐकणार? हो. नाही ऐकणार तर माझं पण ऐकून घ्या. तुम्हाला जगासाठीच मरायचं आहे ना, तर मरा, वाटल ते करा. माझी गरज नाही तुम्हाला. राहू दे, निदान आपल्या बाळाची तरी, आपल्या बाळाची सुद्धा तुम्हाला गरज नाही. काय बोलताय तरी, पण माझं पण ऐकून घ्या. माझं ऐकत नाही ना, तर मी माझ्या माहेरी निघून जाते. ह्याच्यासाठी तुम्ही माझ्या संग लग्न करून घेतलं होतं का? का माझा गळा कापला तुम्ही? मैनाबाई, कशासाठी? माहेरी जाय इकडं एवढं काय बोललो नाही तुम्हाला. मी माझं काम करेन, तुम्ही तुमचं काम करा. बाळाला जन्म हो द्या. तुम्हाला काय कमी पडतंय तेवढं सांगा. मला नको आहे. मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितलेलं आहे, ह्या घरामध्ये कुठलीच कमतरता नाही. मला मग? फक्त मला नवऱ्याची कमतरता आहे. नाही, मला नवऱ्याचं सुख नाही, म्हणूनच मला ह्या गोष्टीचा तिटकार येत आहे. पण माझं पण ऐका. तुम्ही माझं ऐकत नाही ना? हो. तुम्ही एक शेवटच बोलते आहे तुम्हाला. या 3 दिवसाच्या आत नाही इसकात दाखव ना, तर हे नावची महिनाच नाही, जाते आहे. माझी बायको मला धमकी देते. त्या मेवाडच्या बंडखोर खोल्याला तिला आता इथे राही राही एवढे तुकडे केले ते. नाही दादा, बायकांची जाता जाता बोलून जाते. कशाला त्यांच्याकडे लक्ष देतोय? पण आपण जे काम करायचं ठरवलंय ते आपण काम करत राहायचं. पण तिला आपला वंश वाढतोय, आपलं बाळ वाढतंय त्याच्या पोटात. अरे ते कुठं जात नाही. हो, आज ना उद्या जर या भूतलावर ते आल्यानंतर ते तुझंच नाव सांगणार आहे. हो, काळजी करू नकोस. चल चला गोळीत जाऊया आपण. आता इथं थांबून चालणार नाही. चला आपल्या आपल्या जागेवरती जाऊया. चल. चला. काय करायचं बाई? अहो, दादा सकाळी गेलाय रानात, तेव्हा मला भाकरी घेऊन यायला सांगितलं होतं. आपण वाचेत घेणारच नाही, काही नाही. आपण न वेळ लावता दादाची भाकरी घेऊन लवकर गेलं पाहिजे मळ्यात. काय करायचं बाई? दादा माझी खरंच वाट बघत असत. आपण लवकर गेलं पाहिजे दादाची भाकरी घेऊन.
भिकारी बोला काय म्हणताय? आपण ज्या कामाला आलोय ते काम काही झालं नाही, पण या ठिकाणी जरा वेगळं दिसतंय मला. बंडखोर कोळ्याचा कुठं तपासच लागना, त्याचा काय फोन नंबर आहे का तुमच्याकडे? बंडखोर कोळ्याचा माझ्याकडे नंबर? हवं ना कुठवर मी काय बोलतोय, काय? आपण जंगलात आलोय, होय होय. पण ही एकटं पाखरू कोण फिरतंय ते पहा. ह्याची पकवूपशा का आलाय का पाखरू नव? पाखरू म्हणजे त्यांच्या बोलण्याचा उद्देश कोण तर बाई फिरत्या. मग लगा दाब दिला. जंगलात कोण नसताना एकटी का फिरत्या? जरा तिची विचारपूस करायला पाहिजे. विचारपूस नाही, मला जरा थोडा संशय येतोय. संशय येतोय खराय खराय. एवढ्या घनदाट जंगलात बाई माणूस फिरते याचा अर्थ ती इथं काही दिसत नाही. पुढे जरा जावं म्हणजे झालं. काय रे काय रे? काय म्हणतोयस? तुला मी काय काय दिसतोय मी तुला? कोण आहेस तू? काय रे? हो हा तू माझा कोण आहेस का? कोण तुला आवाज हवा बोलायला? ए, ए आवाज खाली. आवाज खाली म्हणजे मग तू कोण आहेस तू? मी तुला माझ्या आवाजात आवाज का आलास? तुला मी वखारीत लाकडं का पाय असं वाटतोय काय? की मला काय करायचं? ए बाकी लाकडं का? नाहीतर भांगलायला जा. ही भेट नाही लगा. नाही नाही जरा मागे वशिल्यानं भरती झालेली जात सर. आता तुझी जात कोणची आहे दाव? आलाय का? बाया माणसाला भ्याग आलाय. काय झाले काय? ए टकलिया दात पाडी. या साहेब घाला तुमची इकडे. माझा आवाज गेलाय. दिसताना सरडावान दिसतोय तुला का? हात पाडी म्हणजे मिस्त्री कुठं असूया. काय केलं पाहिजे? तिकडे ह्या फोंडाला तो पातळातला गडीच आहे. हे आम्हाला ऐकायचं नाही. आम्हाला हरतूर कसं बोलायला लागले राव? अरे तुला बोलते मग मगरूर दिसते. आता ही तिथं आता तुम्ही बोला त्याशिवाय कळायचं तुझ्या नाही. मनात चुलत भावच आहे तर म्हणून कशी बोलायला लागली? ए, तुला भाऊ काय काय लावलंय हे? आलाय काय तो? चार बाजूला हा? का जंगलात एकटं फिरणं योग्य नाही बाया माणसाने. तुला काय करायचंय? तुला काय करायचंय? चला हे बाबा इकडे. चल हे इकडे. आता आम्हाला बी तुम्हाला बी तसंच. मला चल म्हणतोस का तू? आणि मग आता ही तुम्हाला बी दाट बोलली काय? हा, माझा संशयच होता तो अगदी पक्का ठरला. हीच ती. कोण? ए काय रे? काय रे? मग ठीक आहे. काय रे तुझा पुतण्या आहे? ए काय काय बोलतोस तू? उलट बोलते तुम्हाला. बोलू देत. मग रानावनात एकटं फिरणं योग्य दिसत नाही. माझ्या रस्त्यातनं बाजूला व्हायचं. रस्त्यातून बाजूला व्हायचं माझी वाट सोडायची. याचा अर्थ मला तू या देहाला तू ओळखलं नाहीस. हा देह कुणाचा आहे? कुणाचा या? आंबाबाई आंबाबाई. मी सांगतो. नवा नवा मी सांगतो की ते. मी सांगतो की कुणाचा आहे. ए ते कुणाचा आहे? स्वतः त्यांचा आहे. मस्त्याल्यासारखं बोलताय तुम्ही. हे बघा मला आधीच उशीर झाला आहे. माझ्या दादाची भाकरी घेऊन चालल्या. माझ्या वाटप दादा दादा कुठे आहे दादा? माझा दादा माझा भाऊ. दादा भाऊ हा. ए दादा म्हणत्या म्हणजे तीच भानगड आहे. तेच भानगड आहे. मला पण बिकळ दादा आहे ना तुझा इथं? दादाची भाकरी घेऊन आल्या. हो हो
कुठं दादाच्या इथं लेंड्या दिसत नाही त्या काय दादा बुकुड आहे वीर आलाय का कोण दादा काय भानगड का अरे खेळायला माझ्या दादाची भाकरी घेऊन चला माझ्या बाजूला व्हा ना. बाजूला दादा म्हणजे काय दादा म्हणजे मला वाटतं हे जेवण त्या बंडखोर कोळ्याच घेऊन चालले शाबास! आता माझ्या डोक्यात आलं या. मग काय नाही काय घेऊन जात्या बघायचा ही भाकरीच खाऊन खाऊया भाकरी शिरकावून खायला आलास काय तर? भाकरी शिरकावून त्याला उपाशी मरू द्या की तू तुम्हाला त्याला अगं दादाच्या भाकरी घेऊन जाण्यापेक्षा काबाड कष्ट करण्यापेक्षा माझ्याशी संगणमत जर केलंस तर तुझ्या आयुष्याचं सोनं होईल. सोनं होईल, ए, सोनं. हिजड्या. कुणाला? कुणाला बोल दुसरे? थांबा तुम्ही रागाला येऊ नको कुठं तुम्ही जतला गेलता का तिने बघितलं असलं पाहिजे जतला गेलो होतो त्याने बघितलंय म्हणून कुणाला हिरडा म्हणलीस? कोणाला म्हणते तो तुम्हाला हिरडा म्हणले काय म्हणते मला ही चला की लय मारायला होते लगे पावडी गमावली का तुझी आम्ही हाणल्यावर मध्ये येणार नाही. हा? हा? तू बोलल्याबद्दल मला राग नाही माझ्या मनाला गुदगुल्या वाटतात तुझ्यासारख्या सुंदर स्त्रीनं असं बोलल्यानंतर पुरुषाच्या जातीला काय वाटणार आहे हिजडा म्हणलं तर त्यांना राग नाही खरं बोलतेस तू खरं बोलतेस तू चला वय हाणेल. म्हणजे मी बोलल्याला अर्थ कळत नाही माझ्याशी लग्न जर केलं तर पायाच्या नाकापासून ते डोकीच्या केसापर्यंत सोन्यानं मडवून ए, गंगा वाट्या हात धुवून घे. लग्न करायचं याच्या हे संग? बघ, हे ऐक माझं येडेवाणी करू नको. अरे असं कर की मग काय तुझं कोण आहे का नाही? मग कशाला कोरोनात पाक मेले ती कोण नाही मी एकटाच आहे माझ्या संग लगीन करायला लगीन करून बघे त्याला मला आरशात तोंड बघून यायचा काय झालं ए, आरशात तोंड बघून ए, यायचा जोरदार त्याच्या तोंडाला काय झालं जरा बघ बरं काय झालं रे? बरोबर आहे की काय झालं पाक जुळायला नाही गडी सायदा ते बोलायला आला म्हणजे बाईला कसं तोंड बघायला लागलाय ए खायला दारिद्र्याच्या तारखेनुसार तुम्ही आगाव झाला राव. काय झालं बघ ऐक माझं लगीन कर ऐक हे. काय कमी पडणार आहे तुला म्हणा काय कमी पडणार आहे तुझ्या इष्टीला जा तिकडं इस्टेट राहू दे सातार भागात जा यांचं नाव जर सांगितलं वाघ्या मुरळ्याच्या पार्टीत जा बँजू मध्ये जा बँड मध्ये जा कुठं बी जा कोण नाही म्हणणार तिकडं वाघ्या मुलीच्या पार्टीत काम करतो का मी माझ्या घरी काय कमी आहे? ए, तसं नाही काय पण मला पहिलं हे सांगा काय एवढा मोठेपणा सांगतोय हे ड्रेस कुठला आहे हो? यो हा ए dress. लंकाने घेतलेला आहे जो अहो थांबा ऐका. लंका कोण? कोणची लंका पहिल्या तुमच्या राणी सरकारांचं नाव काय होतं काय राव बोलताय जा? आणि माळ गोट्या म्हणल्या काय माळगोट्या समजावून. ए तसं करू नको साहेब बघ ऐक माझं का ऐक ते बघ त्यांचा धंदा बंद पडायला लागलाय लंका कसला? धंदा कसला आहे? कसला धंदा माझा आहे? माझा धंदा कसला आहे गोड बोलून घेऊन जावं की ते बसा. गोड गोड बोल सर येऊन गोड बोल. पोरगी बरे एवढं सांगून पोरगी तयार का होईना पोरगी ह्या गड्याकडे बघून तयार का होईना का होत नाही काय कमी आहे माझ्यात होय, हा? खूप गोंधळ्यावर दिसते ना ड्रेस बदलून ती होय म्हणजे मी कोण दरबार आहे याची कल्पना तुम्हाला आहे ना पण तिला बघण्यात नाही ना माझ्या घरी काय आहे काय कमी आहे माझ्या घरी जर आलीस काय काय करत आहे? काय काय हाय हा? अरे वा 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 तुला ऐकायचं जाय नव का तयार होत्या तर हा? आता बाईला समजावून सांगतो त्यात तुम्हाला ते होईच म्हणणार आहे आणि हो, मला घरात सांगा हा? घरात यांच्या काय काय आहे? काय हाय हा? लगेच सांगतो सांगा काय सांगू बाई तुम्हाला यांचा थाट हा? अरे वा. हा, मग? बर काय सांगू बाई तुम्हाला यांचा थाट हा आणि बसाय आहे यांना चांदीचा पाठ अरे वा अरे मग बाप रे तिचा पाठ सांग चांदीचा पण हो कायम उखंड्यावर जागा हा? आमच्यासारख्याला हा, हा. हा ते त्यांचं नाही आणि चांदीचा पाट आणि तुम्हाला बसाय चांदीचा हा, पाठ हा. आणखी काय सांगू बाई तुम्हाला यांचा थाट बर
आणि जेवाय आहे यांना सोन्याचं ताट. अगो बाई, काय सांगता? मग सोन्याचं ताट. सोन्याच्या ताटाशिवाय तोंडात अन्न घास घेत नाही नाही, नाही. गावानं दिल तवाच पत्रवाळी आम्हाला. तू मध्ये तुझं मध्ये कशाला घालतोयस? तुमच्या आता हाताखालची माणसं आहे म्हणलं आता सांगायला. रोज पिशवीत बघला तर स्टीलचा डबा आहे. माझ्या 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 माझ्याबद्दल मोठेपणा सांगा, तुम्ही सांगू नका. अहो तुमच्या ताटाखालची मांजर आहे मी तरी आवाज बोल. आता मला सांगा बाई, बसायला यांना चांदीचा पाट, बसायला चांदीचा पाट, जेवायला सोन्याचं ताट, जेवायला सोन्याचं ताट, पाणी प्यायला काय असतं? पाणी प्यायला काय आहे? आणखी काय सांगू बाई तुम्हाला यांचा ताट हा, आणि पाणी प्यायला यांना संडासचं चिंपट. थांबा, माझं देण्यात आलंय. माझं देण्यात आलंय सगळं. काय नाला का? संडासच्या डबड्यानं पाणी पितो कोणी? सकाळी काय लबाड बोलू सांगा बाई. काय लबाड बोलू? काय लबाड बोलू का? सकाळी देणार सकाळी तुम्ही चूळ भरलेली ते काय बोलू नकोस, हे? तुमचं काही देखील ऐकू नकोस. माझ्याकडून तुला काही जर कमी पडलं मला बोल. अरे तुझं काय नको मला? काही नको. हा? मग तशी तू बोलणार नाहीस आणि तशी वागणार नाहीस. हा? टेढ़ी उंगली से घी निकलता है, हा? बोट वाकडं केल्याशिवाय लोणी निघत नाही. ए, मला भीती घालू नको. भीती घालू नका. आम्ही भेणारी माणसं नाही. मग ठीक, हा, भिणारी नाही ना? अजिबात नाही. मग तुला इथं सोडवाय कोण येते ए, हेच मला बघायचं आहे. मरणाची भीती मला घालू नको. असं मरणाची भीती तुझ्यासारखी हिजड्याला. हिजड्याला? हा? बाई चला की वा. बाई चला की व? मग ठीक, तुला इथं कोण सोडवायचं तेच बघतो मी. हे सांग. काय रे? माझ्या बहिणीची काय छेड करतोस काय? आता मी तुम्हाला दावायचा जाईस का? काय घाला की चला माघारी. हे मला किमीत्र काय मारताय हे? काठी घेऊन आले. बाबळीवरचा मुंगळा हो. अरे वा, अशी काय लढतोय तो? म्हणजे एवढी मजा आहे का तुझी? हे? हिला सोडायला कोण आहे तुझी ती? माझ्या बहिणीच्या केसाला धक्का लाव, माझ्या जीवाला धक्का लागेल. तुझ्यासारखी हिडजिडी औलाद माझ्या तोंडाला कशाला लागतो? हे साहेबांना कोण हिजडा म्हणलं? तोंड सांभाळून बोल. अरे लवड्या. हे ए यार तुम्ही दोस्त या. शिव्या देणार आहे. हा, तूच काय? कोण हे जा की काय ते? बोलता का काय? हे तुझी बहीण आहे का ही? हा, मग तिला सांग की समजून. काय सांगू? सोन्याचा दिवस येतील, माझ्याशी लग्न केलं तर सांग तुझ्या बहिणीला समजून. अरे नका. मी तुझ्या संग लग्न करत नाही म्हणून. का? काही आडवं तंडू नका. रोज जागून काय मिळतंय तुम्हाला? हा? महाराज म्हणते ते खरं आहे. रोज जागू? हा. मग तुझं काय म्हणणं आहे? अहो, महाराज म्हणते घ्या लग्न करून घ्या म्हणते. हा? लग्न करून तो घ्या. कोण आहे एवढा? असला नवर द्याव की एकाना कुठं तरी मिळेल का? त्याला मातीत गाड की. रा, रा, रा. देखना? मातीत घाल म्हणते म्हणजे जुळला आहे बघा पा. एवढा जे बोलतोयस मग तुझी बहीण दे की त्याला. पुन्हा मला कोण नाही, मी दत्त का एवढा कळवळा होती तुला त्याला. मला कोणच नाही हो. हे सांग तू चला तिला. नाही सांगत. सांगत नाहीस? हा. मग तुझा मारण्यात दावं तोडलं म्हणायचं तर? मग एवढी मजाल हा. होऊन जाऊ दे तुझं माझं 2 हात. देवानं जर माझ्याच हातून तुझा जर मृत्यू झाला असेल तर त्याला मी तरी काय करणार आहे? अरे त्या परमेश्वराला माहित कुणाचं मरण कुणाच्या हातात आहे. ठीक, मग बघतो. आणि तू मिळवून तिला कोण वाचवतोय ते. आणि मला बी तेच बघायचं आहे. अरे माझ्या बहिणीला सासूचा स्पर्श कर, मग बघ पुढचा पराक्रम. हा. मग तुला संपवतो आणि मगच तिच्याकडे बघतो. अरे मरणाची भीती कोणाला? हा? मरणाची भीती कुणाला? तुझ्यासारख्याला माझ्यासारख्याला नाही. असाच ढोबळून टाकता, पण विश्वासघातानं मारणं हे माझ्या रक्तात नाही. असं ना मरण आहेच ना. हा. मग होऊन जाऊ दे तुझं माझ्या 2 हात. काय होऊ नव्हता. हुशार.
पाळताय तुम्ही? तुमचा वाघ इथं उभा आहे, तुम्ही का पाळताय? ए? मार खायला कोण मारतय? त्याचं काय खाताय मारायचा? कोण मारतय? आता खात नाही तुडविणे काय करणार? ए, काय रे कोण रे तुम्ही जंगलात हिंडताय? कोण एक कोटी शोधण्यात हिला शोधण्यासाठी हिला सोडवण्यासाठी तुम्ही इथं का आलात? तू का फिरतोस रागात? तुझी आई चुकल्या काय? वाघ आपली शिकार शोधण्यासाठी जंगलात फिरत असतो आणि माझ्या तोंडातील शिकार तुम्ही आज हिसकावून घेतले. वाघ आहेस? अरे वाघ असता तर अशा आबाला स्त्रीवरती हात टाकला नसतास. हे तिथं आल्यानंतर कळल. म्हणजे आम्हाला ओळखलं नाही. कोण आहे तुम्ही? चल पुढे ये की मगाशी लय बोलत होतास. अरे तू इकडे ये. दादा तू तसा ऐकणार नाही. तिथे जरा जा. ये की पुढे. तुला काय करत रे हरामखोरा? मोठ्या नाकाच्या. दादा सोडू नको. हाण त्याला. इकडे ना, हाण. त्याला सोडू नको तू. हाण त्याला. हाण. आता काय झालं रे हरामखोरा? आता कसं वाटतंय? आता काय झालं? चल पुढे. चल पुढे ये. चल पुढे. पुढे चल. चल इकडे. तुला काय करायचं रे हरामखोरा? पुढे ये की असं. दादा त्याला धर. त्याला धर. धर त्याला. त्याला धर. आता कसं होतंय? आता कसं होतंय? आ? पुढे. पुढे ये की. आता आम्ही काय बोललो? आता का म्हणतो रे हरामखोरा? हा? त्या गाड्यानं वॉक केली आम्ही काय केलं? आमची काय चूक नाही. ओळखलं नाहीस आम्हाला? बोलू नका. माझ्या अंगावरती हंटर मारणारा, माझ्या जोडीदाराला मारणारा तू कोण आहेस? मी कोण आहे नंतर सांगतोय. हा पण ज्याच्या नावाचा पैजेचा वेळा दरबार मध्ये उचलला आहे हा तो तुझ्या आईचा नवरा मेवाडचा बंडखोर कोळी यालाच म्हणतात. हे हलायचं बघा. हे हलायचं बघा पाटणा. ओळखलं? कोण? कोण आहे? कोळी नाना. कोळी नाना. कुणाला माझं नाव पाहिजे? हे आमच्या ह्यांना पाहिजे. तुलाच पाहिजे ना? मला नाही बाबा. मला नाही. तुला नाव पाहिजे माझं? तुला नाव पाहिजे माझं? मी काय म्हणतोय? मी काय म्हणतोय?
इथं वाहन सोडायला लागलायस का? वाहन सोडायला लागला का? ट्रॅफिक हराम हराम. अरे हे पूर्ण राष्ट्र तुझ्या हवाली केलं दादा. त्याचा काय उपयोग केलास तू? गैरवापर दादा. हे अबलेवर अत्याचार दादा. दादा माझं चुकलंय. माझं चुकलंय. मला सोडून द्या. मी नाही परत असं करत. माफी मागायची हो, पण आमची नाही. मग हे आमच्या ताईची माफी मागायची, तीही पाय धरून. बर असं ना? त्याचं दर्शन घ्या. जायचं आणि तिचं पाय धरायचं, म्हणायचं ताई माझी चूक झाली, पुन्हा अशी चूक करणार नाही. पाय धरून काय करायचं? अजून आहे का मडण येतेली मडण? न मी काय म्हणतो ऐकून घ्या. मी काय म्हणतो ऐकून घ्या की. पाय धरून काय माफी मागायची ना? पाय धरून माफी मागायची. ताई मी तेच म्हणतो. माझी चूक झाली, पुन्हा माझ्या हातून अशी चूक होणार नाही. बर चालतं. बरोबर बरोबर. ए तू इकडे. मला माफ आहे का? बरं बरं चालतं. माफी माग. कुणाची? चल ताई माझी चूक झाली, पुन्हा अशी माझ्या हातून चूक होणार नाही म्हणून पाय धर. काय तुमची ताई आहे? मग काय कुठं आहे? काय आहे का? सांग रे, सांग तुला. ताया मरायला लागलो आम्ही. त्यांच्या पायात पडायचं. तुम्ही पाया पडायचं का? पाया पडायचा. वर घ्या की. पाय दिसून येतं. पाय दिसून येतं. पाय दिसून. झोपलेल्या ठीक झोपल्या. आता मला एक म्हणतोय माझ्या कानात, ताईच्या पाया पडू नको, आपला तिच्यावर डोळा आहे. अरे वाईट वासना. अरे तुझी वासना असली. मर्यादा शपथ नसेल. ट्रॉफिक हवालदार कळलं का? हो मार खाली कसं वाटलं? चांगलं ताई, गोड वाटलं. है की नाही? बस का आणि काही हो तेवढंच समाधान आहे का? अजून काय? काय करतो कोण एवढा मार सुसून आम्ही घरी जाऊ, हा पण ध्यानात राहिलं काय? एकान दिवशी पुन्हा आम्ही येणार नाही ह्यांच्याकडे. पुन्हा यांच्या वाटेला एखाद दिवशी येणारच नाही आम्ही. काय एका दिवशी आम्ही येणार नाही. काय? यांच्या वाटेला पुन्हा येणार नाही. हा ह्यांचं काय नाव आहे? विराज. हिरा हिरा नव्हे हा? पिराजी. हा हा चल चला तू पाया पड. कोणाच्या? का हो? पाया काय पडत म्हणजे काय झाले काय? तुम्ही केलेल्या चुकीबद्दल माझ्या ताईच्या पायाला हात लावून माफी मागायची आहे. अहो, चुकी त्यांनी केल्या हो. पण तुम्ही संगती होता ना. आता मी काय बोलले होतो मला? थांबा, ऐका ऐका घ्या, ऐका थांबा घ्या, काय हे हिरा ऐक हिरा हिरा का? हिरा काय? काय नाव आहे त्यांचं? ले बघ, जीप सोड म्हणतोय, जीप सोड. जीप कुठं आहे? पहिला माझा पार्ट कुणीकडे फिरायला लागला मलाच कळलं. चल पाया पड. माझ्या पाया पड.
आहे का बरं आता हे? हा त्यांचं नाव देण्यात राहतही नाही तुझ्या राहिली हे ना ठेव उरुस हिरा हिरा हा तू हिरा म्हणतो की नाही हा उद्या शामू हिरा जयसिंग सगळी कुठं आणली याला मारतो तुला काय झालं हा मला मारून म्हणून ओरडतोय मी हाणायच्या आधी बोंबलाच मध्ये कोण मारत नाही पाया पड केला का पाया पड केला का होय. होय. ओठ लवकर. पड केला का पाया पायात पडायला नव्ह का काय झालं काय कर मला पाया पडतो बरं का मला भ्या वाटतं मारू नका हे मारलं तर मी पळून जाणार नाही बाबा आपल्याला जायचं. माझं झालंय की माझं आणि काय माझं आणि काय अहो पाय पाय अहो ती हिरा म्हणतोय हो कोणाला त्याला इथं काय हिरा म्हणतोय ती अहो, थांबा, इथं बघा. ए, थांबा, इथं बघा. या, काय ते भेटतय हो अहो ते भेटतय थांबा थांबा ए! काय हो ती भेटतय तुम्ही मारू नका अरा ती गडी पाक लोळवला की रे तुम्ही मारल्यामुळे ती भेटतय हो एखाद्याला सवाल तुमचं काय घर काय तुम्ही काय अरे मारू नको याला झालं की नाही अजून चल पाय पड माझ्या दोघांचे का समाधान झाले की नाही काय चल लवकर. मरायला लागला घेऊ नको ए जगदंबा देवीचं नाव घे. देवीचं नाव घेऊन त्याचं काय चुकतंय देवीचं नाव घे. देवीचं नाव घेतो ए भवानी कुणाला? ए कटप्पा होय या हप्ता करायला लावली होय आमची चल चल पाया पड पड कुठे पडायची ए न त्याला पाया पडा सांग कुणाला माझं चुकलंय आता चूक कबूल केली की नाही मी पाय 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 धरायचे पाय पाय धरून माती मागायची काय? बरोबर बसलाय बघ आता कसं होतंय काय पाया पडतोय सरळ सरळ आई घाली का आता तर पाक शेवटचा प्रश्न आला अगदी सरळ पाया पडायच्या माझ्या बहिणीच्या पडलोय पाय पडलोय कुठलं दर्शन घेतोय कुणीकडे बघून पाया पडली अजून मस्ती गेली नाही मस्ती गेली नाही पाया 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 अरे हिचं खाली बघ की हा खाली बघतोय तोंडात पाय घाली तोंडात पाय हिचं ऐकय हो की बघतोय मी तू मधू मध्ये कमरेकडे पाया पडते पाय कुठे पाय हे काय ते पाय पाय कुठे काय करतो ऐकून घ्या मी काय म्हणतो अहो, पायाला माझा हात लागू दे की अयो, अयो. पाय कुठे पाय इकडे तुझ्या आईला लावला घोडा तुझा इकडे तू इकडनं मारायला लावतो तू बसा दादाजी नाही का हो नावाला शोभतात दादाजी हो अरे हिरा
आता हे आपल्या जंगलात आले. हो हे जंगल म्हणजे आपलं राष्ट्र, राजवाडा म्हणजे यांचं राष्ट्र. त्या जंगलात आपल्यातर्फे यांचा सत्कार झाला पाहिजे. अरे दादा पाहुणचार हा झालाच पाहिजे. बरोबर ना? हो असा नको एवढं माणूस किती काढले करू नका. अहो दरबारीचे तुम्ही पदाधिकारी आहात, नको तुमचा आमच्या आणि हा छोट्याशा भागात सत्कार हा झालाच पाहिजे. बस झालं बरोबर. झालं गेलं विसरून जावा. बरोबर. या ठिकाणी आम्ही तुम्हाला अगदी शाही थाटामध्ये तुमचा सत्कार करून पाठवतोय. गरीबाच्या हातचा सत्कार आपल्या या मोठ्या माणसाला नाही म्हणून चालेल. शिट्टी काय शिट्टी ती शिट्टी दगडांचीच तुम्ही हा. कापड काढून काय करता? कापड काढ की काढ. कुणाला काढायचे? कुणाला कापड काढायचे? तुमची काढायची. आमची होय. मी म्हणतो तुमची काढायची. काय आपला सत्कार करणाऱ्याची कपडे काळ पडशी